हाय, हॅलो, नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. मस्त दिवसाची अशी सुरुवात झाली होती आणि सुट्टीच्या दिवस पण एवढ्या लवकर उठून मी काय करते ते पण पुढे तुम्हाला मी सांगतेच. आणि रविवार बोललं की आम्हाला तिघाला सुट्टी असते अशी मी समजून चालते, का तर मला टिफिन बनवायचं नसतं, लवकर उठायचं नसतं. तर तुम्ही मला आळशी म्हटलं तरी चालतंय, पण मला असं वाटतंय की रविवारी 1 तास आपल्याला जास्त झोपायला भेटते. म्हणजे आपण 5ला उठतो किंवा 6ला उठतो, त्याच्याऐवजी आपण 7ला उठणार, बस इतकंच आहे. आणि तो 1 तास आहे ना, दिवसभर मला ना जास्त कामाला करावं लागतं. 1 तासाच्या बद्दल मला 2-3 तास एक्स्ट्राचे कामं असतात. तरी पण सकाळचे ना 1 तास असं वाटतंय की नाही, खूप छान आहेत आणि खूप आनंद घेतोय, का तर सुट्टी आहे हेच आपल्या डोक्यात असतं. एक दिवस अगोदर पण झोपताना असं वाटतं की नाही, उद्या उठायचं नाहीये, सुट्टी आहे. जसं काय मला सुट्टी आहे कामातून असं वाटतंय, पण का माझ्यासोबत होते काय माहिती. स्वतःच नंतर मला हसू येते की दिवसभर आपल्याला कामं करायची असतात, सकाळचे 1 ताससाठी आपण इतकं खुश होतोय. पण जे माझ्यासारख्या बायका आहेत, दिवसभर त्याला अशी कामं असतात आणि त्याची किंमत नसते ना, तर त्या बाईलाच माहिती असतं की 1 तास जर त्याला सुट्टी भेटली तर ती किती खुश होते. तर इथे ना लगेच म्हटलं चला आता दोघं बापले काय आवरून झालं होतं. मला फक्त नाश्त्यासाठी चहाच बनवायचं होतं. चहा बिस्किट किंवा टोस्ट ते खाणार होते आज. इतक्या लवकर राजवीर काही खात नाही आणि राजवीरच्या पप्पाला पण नको होतं, का तर त्याची पण सुट्टी असते आणि त्याला पण झोपायचं असतं, का तर रोजची त्याची तेच रुटीन असते. लवकर उठायचं, ऑफिसला जायचं आणि 2 दिवस बोलले तर आरामात जायला पाहिजे असं ते बघतात. पण मुलासाठी ते पण करायला बसले, का तर त्याला असं वाटतं की नाही, माझा मुलगा काहीतरी अजून काहीतरी करेल, बाहेर जाणार, काहीतरी चांगल्या ठिकाणी जाऊन तो खेळेल तर मला किती आनंद होईल. म्हणून आहे ना ते सकाळीच उठून बसलेले नाहीत. इतक्या लवकर सुट्टीच्या दिवशी कोणीच उठत नाही. 5 वाजता उठलेले, आता 6 वाजले, दिवस निघालेला आहे तरी पण राजवीरचं आवरत नाहीये. त्याला हेच म्हणणं आहे की मम्मी खूप थंडी आहे तर मला नको जायचं. आणि रात्री बोलत होता की मम्मी तू उठवत नाही, तू मला पाठवत नाही, मला जायचं आहे. लेकरायचं ना लगेच मूड चेंज होतोय, तब्येतीनुसार ते ना विचार करतात. पण आपण त्याला समजून सांगितलं की लगेच त्याच्या पण डोक्यात बसते की नाही, हे आपल्या चांगल्यासाठीच म्हणताय असं तसं, तर राजू लगेच तयार होतो. बरं का, माझ्या मुलाला तितकं समजते की मम्मी पप्पा आपल्यासाठीच करताय म्हणून. तरी त्याने दोघं बापलेक निघालेले होते. आता राहिले होते माझे घरातले कामं, का तर परत मला तर काही झोप लागत नाही, का तर बाकीचे कामं इतके पडलेले असतात ते सगळे आवरायचे होते. म्हटलं चला आता माझं स्वतःच आवरून घेते आणि त्याच्यानंतर बाकीचे कामं करणार. आता सुट्टी राहिली का तेव्हा मी 1-1:30 वाजता जेवण बनवते. नेहमी तुम्हाला मी सांगत असते, पण आज मी थोडंसं लवकर बनवणार आहे, का तर बाहेर गेल्यावर आहे ना बरोबर भूक लागते. म्हणजे बाहेरून फिरून आलो की आपल्या पोटात कुळकुळ व्हायला लागते. मला माहिती आहे की ते बाहेरून आल्यावर लगेच जेवण लागते. म्हणून म्हटलं चला आता माझं आवडते, कपडे धुते, लादी पुसते, हे सगळे कामं. आज अमावस्या पण होती तर त्याच्यामध्ये पण माझी सासूबाईची आमच्याकडं धार फेडतात असं म्हणतात, म्हणजे महिन्याची, तर ते पण मला करायचं होतं. म्हटलं चला लवकर उठलीच आहे तर सगळंच आवरून घेते आता. तर पहिले ना पाणी तापायला ठेवलं, किचनवर थोडासा पसारा होता तो व्यवस्थित केला आणि लगेच झाडू मारायला घेतलं. आता सकाळचं मी मारलं असतं पण खूप घाई झाली होती, का तर म्हणजे राजूला तयार मलाच करावं लागतं. तो अजून सध्या स्वतः नाही करत. हे काम चुकीचं आहे, त्यानं शिकायला पाहिजे, का तर तो 10 वर्षाचा झालाय आता. तरी पण तो माझ्या हातानंच करतोय सगळं काही. पण काय हरकत नाही, जाऊ द्या. मला असं वाटतंय की नंतर त्याला स्वतः त्याचं करायचं आहे. जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत आपण करू शकतो. आणि जर माझ्याकडे दुसरं बाळ राहिलं असतं, छोटं बाळ, तर मी त्याला बघितलं असतं तर त्याच्याकडे लक्ष पण दिलं नसतं. पण तसं काय नाही, मी माझ्या बाळाकडे भरपूर काही असं लक्ष देऊ शकते किंवा त्याला आता सगळं काही जमते, मला त्याचं टेन्शन नाही आहे. तरी त्यानं लगेच म्हटलं चला बाकीची कामं राहिलेली आवरून घेते. घरात झाडू मारलं आणि बेडवर पण भरपूर असा काही पसारा पडलेला होता. कपडे कुठे तर उशा कुठे, पूर्ण असं राहाडा होऊन जाते. ते सगळं काही व्यवस्थित केलं. त्याच्यानंतर किचनमध्ये आले. आता सकाळची चहा नाश्त्याची पण भांडी पडले होते. म्हटलं तेवढे घासून घेते. एकदा अंघोळ झाली का कपडे खराब होतात आपले भांडे वगैरे घासताना. तर मला असं वाटते की म्हणजे अंघोळीच्या अगोदर हे भांडे वगैरे झालेच पाहिजे. पण परत ते निघतात. आपण कितीही घासले तरी पण आपले भांडे दिवसभर निघणार असं असतं. तरी पण थोडे होते, म्हटलं घासून घेते, का तर जास्त जर आपण अशी सासून ठेवले ना ते खूप मोठे होऊन जातात आणि नंतर खूप कंटाळा येतोय. तरी त्यानं भांडे घासून घेतले, किचन ओटा स्वच्छ केला, माझं स्वतःच आवरून घेतलं. आता कपडे वगैरे काही राहिले होते ना ते मला धुवून घ्यायचे होते. बाकीचं तर सगळं आवरलेच होतं आणि जेवण बनवायचे, लादी पुसायची, हे 2 काम माझे राहिले होते. आता बाकीचं दुसरं एवढं काही राहिलं नाही. तर अर्धे कामं माझे आवरून झालेत. आता मला जेवण बनवायचे, कपडे धुवायचे आहेत. पण त्याला मी अगोदर कॉल करून विचारलेलं की किती वेळ तुम्हाला लागेल, तर ते बोलले की अजून मला 2 तास लागेल किंवा 1.5 तास लागेल. तोपर्यंत तर मी कसं पण जेवण बनवू शकते. इतक्या लवकर बनवून पण ते थंड होतं आणि थंड झाल्यावर कंटाळाच करतात ते खायला थोडंसं. म्हटलं चला नंतरच करते मी. तर एका ताईने मला कमेंट केली होती की ताई तू शॉर्ट व्हिडिओ किती टायमाचं टाकते, म्हणजे किती मिनिटाचं टाकते. तर मी पहिले 1च मिनिटाचं टाकत होते
आणि आता मी ना म्हणजे 2 मिनिटाचं किंवा 3 मिनिटाचं टाकतीये. तुम्हाला आवडेल का नक्कीच मला सांगा. पहिले मी 1 मिनिटाचं टाकत होते, तो छान होता की 2 आणि 2.5 मिनिटाचं किंवा 1.5 मिनिटाचं मी असं व्हिडिओ टाकतीये, तर ते तुम्हाला आवडतंय का? तर नक्की मला याच्याबद्दल सांगा तुम्ही. आणि पहिले मी नाही टाकायची बरं का, 1 मिनिटाचं टाकायची. मी तुम्हाला सांगितलं पण होतं की मी फक्त 1 मिनिटाचा व्हिडिओ टाकत होते, पण आता मी थोडंसं वाढवलंय. तर तुम्हाला आवडेल का की नाही ते पण मला नक्कीच सांगा. आणि त्याच्यानंतर मी मागं एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये ना मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला माझं लग्नाचा अल्बम बघायला आवडेल का, तर सगळ्या ताईंना हो म्हटलं होतं आणि दाखव असं पण बोलल्या होत्या. पण नंतर मीच विचार केलं नको, आपलं खूप म्हणजे एकदम साधारण आहे, कसं दाखवायचं, आवडेल का तुम्हाला, परत काही बोलले तर माझ्याच मनाला लागते, आणि म्हणून मी दाखवलंच नाही. पण परत तुम्ही विचारताय की ताई तू लग्नाचा अल्बम दाखवणार होती पण का दाखवलं नाही, तर मी आता विचार केले की दाखवायला पाहिजे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगायला पाहिजे की त्या टायमाला इतकं काही म्हणजे हे नव्हतं की हेच करायचं तेच करायचं, म्हणून माझं लग्न खूप नॉर्मल झालेलं. आणि त्या टायमाला ना खूप म्हणजे कोणीच माझ्या लग्नात खुश नव्हतं. त्याचं कारण मी तुम्हाला अल्बम दाखवेल ना तेव्हा सांगेल का, तर खूप म्हणजे रडत रडतच लग्न झालेलं असं आहे. आणि का झालेलं काय नाही त्याची स्टोरी खूप वेगळी आहे आणि खूपच म्हणजे सगळं वेगळंच होता. तर मी नक्कीच तुम्हाला सगळं सांगेल. तुम्हाला बघायचं असेल तर नक्की सांगा. पण माझं ना जास्त मेकअप ना हायफाय, माझं लग्न नॉर्मल झालेलं आहे. पहिले तर म्हणजे यायचं असं म्हणणं होतं की आपण नॉर्मलच करून घेऊया, डायरेक्टच देवावर जाऊन असं तसं. पण तसं माझ्या मम्मीला मान्य नव्हतं, म्हणून घरी केलेलं. आणि ते मी तुम्हाला पुढं सांगेलच. तुम्हाला बघायचं असेल तर नक्की मला सांगा, मी तुम्हाला दाखवेल. पण खूप म्हणजे एकदम साधं आहे, जास्त काहीच नाही. बघण्यासारखं तर काही नाहीये, पण तुम्हाला जर बघायचं असेल तर नक्कीच दाखवेल मी. दोन्ही माझे अल्बम, एक आईकडचं आहे आणि एक सासरकडचं, दोन्ही अल्बम मी तुम्हाला दाखवेल पूर्ण. आणि त्याची स्टोरी सुद्धा सांगेल की काय झालं होतं त्या टायमाला 10 वर्ष अगोदर, आणि का माझं लग्न इतकं साधारण झालं, का काय हे सगळं काही मी तुम्हाला A to Z सांगेल. पण आता चला पुढची रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. अजून मला जेवण बनवायचंय. वेळ जरी माझ्याकडे 1.5 तास आहे, त्याच्यामध्ये ना कपडे धुवायचे, अजून जेवण बनवायचे, लादी पुसायची. आता हे काम मी पटापट सगळे आवरून घेते. आणि जर बघायचं असेल तर अल्बम तर नक्की सांगा. मी उद्याच्या ब्लॉगमध्ये किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण दाखवते की काय होतं, कसं झालं होतं हे सगळं काही. आणि चला आता पुढची रुटीन शेअर करते. तर इथे ना म्हटलं चला अगोदर भातचं कुकर लावून देते का, तर मला ना जी पूजा करायची होती म्हणजे जे धार फेरायची होती त्याला भातच लागतो. तर थोडंसं का असो ना आपल्याला टाकायचंच असतं, म्हणजे तिथे आपल्याला तोच दाखवावा लागते नैवेद्य म्हणून. म्हणून म्हटलं चला अगोदर भात लावून देते आणि त्याच्यानंतर जेवणाची सुद्धा तयारी करायची होती. पण पहिले हा काम झालं की मग मला पटकन सगळं धार वगैरे फेडता येईल, तोपर्यंत काहीच खायचं नसतं. म्हणजे आपण फराळाचं खाऊ शकतो तसं काही नसतं, पण नको वाटतंय का, तर आपण लवकर आवरू शकतो. म्हणजे जितकं लवकर झालं तितकं लवकर चालते. दर महिन्याचं असतं, पण काही ना काही अडचणीमुळे ते राहूनच जात होता. आता असं होऊन जाते की आपण एकटं माणूस जर घरात राहिलं का काही ना काही प्रॉब्लेममुळे होतंच आपल्यासोबत तसं. तर ह्या महिन्यात म्हटलं चला पूजा आपल्याला करायचीच आहे. आणि जर नाही केलं मी तर म्हणतात की सुगन वगैरे बघतात ना, तेव्हा मला माझी सासूबाईचंच निघतं. आता हे खरं आहे की खोटं आहे मला काही इतकं माहिती नाही, पण माझ्या आईचं म्हणणं असतं की हे सगळं खरं असतं आणि आपण पण तसंच चालायचं, जसं म्हणजे पहिल्यापासून आलंय तसं. तर मी पण करते जसं मम्मी माझी सांगते ना, की म्हणजे माझे जे पप्पा आहेत ना त्याच्यासाठी माझी मम्मी करते दर महिन्याला, तसंच मला पण करायला लावते मम्मी की असं असं करायचं म्हणून. तर मी पण करते बरं का, दर महिन्याला असंच मी करते. म्हणजे आपल्याला पूजा वगैरे करायची असते. आता तुमच्याकडं पण करत असेल. काय म्हणतात इतकं मला शुअर सांगता येणार नाही का, तर आमच्याकडे ना त्याला धार फेरणं म्हणतात. आता तुमच्याकडं काय म्हणतात मला माहिती नाही का, तर मराठी शब्दामध्ये त्याला वेगळं काहीतरी म्हणतात असं वाटतं मला, इतकं आठवत नाही आहे. जेव्हा मी ब्लॉग एडिट करत होते ना तेव्हा मला अजिबात आठवत नव्हतं की त्या वर्डला काय म्हणतात म्हणून. म्हणून मी असंच तुम्हाला सांगते, तर मला नक्की सांगा काय म्हणतात म्हणून. तरी ते ना लगेच म्हटलं चला भाजीसुद्धा टाकून देते का, तर ते दोघं बापलेकं पण आले होते. आता त्याला जेवायचं होतं, आपण जास्त टाळू शकत नाही. मला जरी उशीर झाला तरी चालतं, मला पण असं वाटतं की त्याला दोघाला लवकर जेवण भेटायला पाहिजे. आणि इथे ना मी बेसनच्या पातोड्याची भाजी केली होती खळगूटमध्ये, खूप छान लागते, आमच्या घरात आवडतं तसं. आता याला तुम्ही काय म्हणतात माहिती नाही, पण आमच्याकडं पातोडीची भाजी म्हणतात, म्हणजे बेसन पिठाची.
तर ती केली होती. मस्त सगळ्यांनी जेवण केलं आणि आता ना ते मंडीमधून भाजीपाला पण आणला होता. ते व्यवस्थित करून मला आता फ्रीजमध्ये भरून ठेवायचं होतं. एका हप्त्याचा भाजीपाला मी एकत्रच आणतो. तर चला आता ब्लॉग शेंड मी इथंच करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग थोडासा छोटा झालाय, पण नक्कीच पुढचं ब्लॉग छानच असणार आहे काहीतरी नवीन. तर चला इथंच एंड करते. बाय.